हा म्हणतो मी शिवाजी महाराजांचा वारसा आहे. अरे हरमखोरा, कुठल्या पद्धतीने तू वारस आहेस? हा शिवाजी महाराजांचा वारस नाही, हा अफजल खानाचा वारस आहे. संजय गायकवाड जी भाषा ऐकली आपण, तो ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने शिवाय देतोय, हा कधीच शिवाजी महाराजांचा वारसा होऊ शकत नाही. ही अफजल खानाच्या अवलाद आहे. महाराष्ट्राचा वारसा हा लढवयांचा आहे, शूरांचा आहे, योद्ध्यांचा आहे, बुद्धिवंतांचा आहे, गुणवत्तांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र फार काळ यांच्या टाच्याखाली राहणार नाही. छत्रपती संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिला अनाजी पंत, त्या अनाजी पंताची अवलाद आहे. संजय गायकवाडांची जी अर्वाच्य भाषा आहे, शिवीगाळा आहे, हे सगळं बघता तळपायाच्या आत मस्तकात जातं. मी परवा फेसबुकवर म्हटलं की अशा बोकडांचं करायचं काय, पण बोकड म्हणणं सुद्धा हा बोकडाचा अपमान केला. सावरकरांनी असं म्हटलं की शिवाजीचं राज्य, शिवाजीचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही. एकेरी बोलले ते. हां, शिवाजीचं राज्य हा काकतालीय योग आहे. हा अपमान नाही महाराजांचा. तुम्ही जर महाराष्ट्राच्या अनेक घरात गेला तरी बाप्पाला आरतूर केलं जातं, आईला आरतूर केलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या बाप्पाच्या जागी आहेत, आईच्या जागेत. त्या अर्थानं ते शिवाजी कोण होता त्यात अनादर करायचा कुठेही संबंध येत नाही. नवीन पिढी शिवाजी महाराजांचं लिहिते आहे. कोण पोवाड लिहितो, कोण गाणी लिहितो किंवा कोण साहित्य लिहितो. पण पुढची पिढी लिहिणारे थांबेल का? इथल्या गवताना भाले फुटतील हा वारसा आहे महाराष्ट्राचा. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं होणार नाही. नवी पिढी या हुकुमशांच्या छातीवर नाचेल. या व्यक्तित्वाला, या व्यक्तिमत्वाला डॅमेज करायचं, ते व्यक्तिमत्व उद्ध्वस्त करायचं, त्यांचा प्रभाव नष्ट करायचा आणि आणखीन प्रकारे ते ठराविक लोकांच्या आहारी कसं ते व्यक्तिमत्व जाईल, हा एक अजेंडा रेटच काम चालू आहे. त्या औरंगजेबाला शक्य झालं नाही, त्या दिल्लीच्या शहाला शक्य झालं नाही, आता या गुजरातच्या शहाला हे शक्य नाही होणार. कारण महाराष्ट्राच्या मातीतच रग आणि धग आहे. या भारतात 600 वर्ष मोगलांचं राज्य होतं. अखंड भारतभर मोगलांचं राज्य होतं. तिथल्या हिंदू खतऱ्यात कधी आला नाही, तिथल्या तमाम हिंदूंची कधी सुनता झाली नाही, तमाम हिंदूंचं कधी मुस्लिमीकरण झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या धर्माचा अनादर करत नव्हते, पण त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान होता. जर हे हरामखोर खरंच शिवाजी महाराजांचे वारस असते तर इथल्या राज्यकारभारात भ्रष्टाचार नसता, अन्याय अत्याचार नसते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसत्या. महाराजांना आपण जर देवारच बसवलं तर महाराष्ट्र संपला. शिवाजी महाराजांचा इतिहास संपला, महाराज संपले की महाराष्ट्र संपला, हा धोका आहे. शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा इतिहास संपल्याशिवाय पेशवाई इथं परत स्थापित होऊ शकत नाही. मेनस्ट्रीम मीडिया मेलेला आहे. आत्ता आपल्या भारतात, आपल्या देशात मीडिया जिवंत नाही. समाज माध्यमामुळे काय लोक बोलत आहेत, व्यक्त होत आहेत, त्यामुळे इथं लोकशाही जिवंत आहे. माध्यमं सत्ताधाऱ्यांची रखेल आहेत. महाराष्ट्राच्या तरुण पिढीने या सगळ्याच्या विरोधात हे षड्यंत्र ओळखून पेटून उठावं आणि महाराष्ट्राची लाज राखावी. नमस्कार, मी संकेत पाटील. गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रात एक कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. 1988 साली गोविंद पानसरे यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, शिवाजी कोण होता. त्याच पुस्तकावर गेल्या 4 दिवसांपूर्वी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक विधान केलं किंवा त्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक कोल्हापूरचे प्रशांत आंबी यांना फोन करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि ते अजून बरंच काही बोलले. हे तर सांगता येत नाही एवढं ते खालच्या दर्जाचं बोलले. एकतर एकीकडं सांगायचं की शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत आणि दुसरीकडं त्याच पुढच्या व्यक्तीची आई बहीण काढायची, हे कितपत योग्य आहे. आणि हे असंच सातत्यानं होत राहतं आहे. एकीकडे शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत म्हणायचं, शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं आणि कुठं तर त्याच शिवाजी महाराजांच्या आडून आपली प्रतिमा रेटण्याचा प्रयत्न करायचा, असं महाराष्ट्रात सातत्यानं प्रत्येक वेळी होत आलं. पण यावेळी संजय गायकवाड यांच्या रूपानं पुन्हा एकदा एक नवीन प्रश्न उभा राहिला. त्याच संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर वज्रधारीचे संपादक, ज्यांचं लिखाण आणि भाषा बेधडक असते, ते दत्तकुमार खंडागळे सर आहेत. खंडागळे सर नमस्कार. नमस्कार. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या संदर्भात. तर मला पहिल्यांदा तुम्ही सगळं हा प्रकरण बघितलं, या प्रकरण बघितल्यानंतर पहिल्यांदा काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? हे एकूण संजय गायकवाडांची जी अर्वाच्य भाषा आहे, शिवीगाळा आहे, हे सगळं बघता तळपायाच्या आग मस्तकात जाते. मी ज्या महाराष्ट्राची परंपरा उज्ज्वल आहे, गौरवशाली आहे, त्या महाराष्ट्राची आज अशी जर वाट लागत असेल आणि संजय गायकवाडसारखा अत्यंत खालच्या दर्जाचा माणूस, म्हणजे त्यांची जर तुलनाच करायची तर मी परवा फेसबुकवर म्हटलं की अशा बोकडांचं करायचं काय, पण बोकड म्हणणं सुद्धा हा बोकडाचा अपमान ठरेल. त्यांनी याच्या आधी सुद्धा असं केलेलं आहे. कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला टॉवेलवर असताना, बनीन आणि टॉवेलवर त्या माणसानं कानफाटात मारलेत. त्यांचं वागणं, बोलणं आणि ते इतकं विकृत आहे. परवा तुम्ही भाषा ऐकली
आईवरनं शिव्या, त्यांच्या पत्नीला शिव्या. प्रकाशकांच्या पत्नीला त्यांनी अश्लील भाष्य केलं. हे कुठं म्हणजे महाराष्ट्र कुठं चालू आहे? अशोभनीय आहे खरं तर आमदार म्हणून एक. हा. ही विधानसभेची लाज काढणार आहे सगळं, विधान भवनाची. हे सातत्यानं होत राहतं. याच्या आधी पण बघितलं की प्रशांत परिचारक आमदार होते, ते देखील असं बोलले होते. त्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर सुद्धा असं बोलले. त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी असे बोलले. त्यामुळं एक कुठं तर असं एका पाठोपाठ एक असं महाराष्ट्रात कोण काय बोलतं हे चालू राहतं. लिटमस टेस्ट आहे का की महाराष्ट्र काय करतो याबद्दल हे विचार करायची किंवा बघण्याची? खरं तर या सगळं आपण सहज बघायला नाही पाहिजे. हां, गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तित्वाला, या व्यक्तिमत्वाला डॅमेज करायचं, ते व्यक्तिमत्व उद्ध्वस्त करायचं, त्यांचा प्रभाव नष्ट करायचं आणि आणखीन प्रकारे ते ठराविक लोकांच्या आहारी कसं ते व्यक्तिमत्व जाईल, हा एक अजेंडा रेटच काम चालू आहे. आणि हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी पिलावळ आहे महाराष्ट्रातली, ते सगळं हे काम करते. तुम्ही जर नावं वाचली, आता तुम्ही जी नावं घेतली, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी, प्रशांत परिचारक आणि आता संजय गायकवाड त्यांच्याच छावणीत आहे. हो. ही सगळी जर नावं काढली आपण, चिंदम नाशिकचा नगरसेवक चिंदम, ह्या सगळ्यांनी छत्रपतींचा जो अपमान केला आहे किंवा त्याच्याही आधी जेम्स लेन प्रकरणाचं जे झालं, त्याच्या मागचे जे ब्रेन आहेत, हे सगळे संघाच्या पिलावळीची ब्रेन आहेत. ही सगळी संघ पिलावळ आहे. आणि अनेक वर्षापासून महाराष्ट्रात छत्रपतींच्यावर अप्रत्यक्ष अटॅक केला जातो. महाराष्ट्र काय प्रतिक्रिया देतो बघितलं जातं. तो पुतळा जो बसवलेला होता, तो पुतळा पडला. तिथं महाराजांच्या कपाळावर आत्तापर्यंत महाराजांचे असंख्य पुतळे तयार केले गेले, पण एकाही पुतळ्यावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं मारलेली जी हल्ला केलेली तलवारीचा जो वार होता त्याचा नव्हतं. पण त्या पुतळ्यात ते जाणीवपूर्वक दाखवलं गेलं. पण एका अर्थानं ते मी असंही म्हणेन की त्यांनी ते दाखवलं, कारण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांच्या हयातीत त्यांनी अनेक लढाई केल्या, पण त्यांच्या अंगावर कधीही वार झालेला नव्हता. तो पहिला वार होता, आणि तो पहिला वार होता तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या माणसानं केलेला. त्यानिमित्तानं ते ठळक झालं असं म्हणता येईल. नवीन पिढी शिवाजी महाराजांच्या लिहिते आहे. कोण पोवाड लिहितो, कोण गाणी लिहितो किंवा कोण साहित्य लिहितो. तर जर असं व्हायला लागलं, प्रत्येक वेळी जर शिवाजी महाराजांच्यावर कोण लिहायला लागलं आणि जर परत पुन्हा फोन यायला लागले, मग व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा किंवा त्यांच्या लिहिण्यावर जर कोण काय बोलायला लागलं, तर इथून पुढची पिढी लिहिणारे थांबेल का? आता व्यक्ती स्वातंत्र्याची पूर्ण वाट लागलेली आहे. म्हणजे अघोषित आणीबाणी या देशात, अघोषित हुकुमशाही या देशात आहे. फक्त त्यांनी डिक्लेअर केलं नाही, घोषित केलं नाही की आम्ही इथले हुकुमशाही म्हणून. पण हे हुकुमशाहीच आहेत, यांची थेट हुकुमशाही सुरू आहे. आणि नवीन पिढी मला नाही वाटत की या माकडांना जुमानेल. नवीन पिढी व्यक्त होत राहील, बोलत राहील. दडपशाही फार दिवस चालणार नाही. लोक येतील, पुढं बोलतील. आत्ता थोडं लोक दबावात आहेत, भीतीचं वातावरण आहे, भीतीचं सावट आहे. पण मला नाही वाटत की महाराष्ट्राच्या मातीत प्रचंड रगधग आहे. आजपर्यंत महाराष्ट्राचा इथं आचार्य अत्रे म्हणायचे, देशातल्या अनेक राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल आहे, दोन्ही आहे. महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल दोन्ही आहे. आणि महाराष्ट्राचा वारसा हा लढवयांचा आहे, शूरांचा आहे, योद्ध्यांचा आहे, बुद्धिवंतांचा आहे, गुणवत्तांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र फार काळ यांच्या टाच्याखाली राहणार नाही, यांची दडपशाही सहन करणार नाही. सत्तेतली काय 4-2 बांडगुळं आज BJPच्या वळचणीला आहेत, सत्तेच्या वळचणीला आहेत, ते असतील त्या वळचणीला, पण महाराष्ट्र हक्का यांच्या वळचणीला कधीही जाणार नाही. ज्यावेळेस छत्रपतींचं निधन झालं, त्यानंतर संभाजीराजांची हत्या झाली, त्यानंतर काही काळ महाराष्ट्रात अशीच अनागोंदी होती, असंच वातावरण होतं. पण त्या महाराष्ट्र लढला, राजा नसताना लढला. म्हणजे औरंगजेबाला इथं मरावं लागलं महाराष्ट्रात. महाराष्ट्र काबीज करायचं, इथली शिवशाही, इथलं स्वराज्य नष्ट करायचं स्वप्न घेऊन आला होता. 25 लाखाची फौज घेऊन आला होता. त्या औरंगजेबाला शक्य झालं नाही, त्या दिल्लीच्या शहाला शक्य झालं नाही. आता या गुजरातच्या शहाला हे शक्य नाही होणार, कारण महाराष्ट्राच्या मातीतच रग आणि धग आहे. हे इथल्या गवताना भाले फुटतील हा वारसा आहे महाराष्ट्राचा. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं होणार नाही. नवी पिढी या हुकुमशांच्या छातीवर नाचेल. 1988 साली हे पुस्तक प्रकाशित झालं, त्यावेळी सुद्धा काहीतरी वाद झाला असणार आहे.
त्यावेळी नेमकी भूमिका गोविंदांची काय होती की हे पुस्तक ज्यावेळी निघालं त्यावेळी शिवाजी कोण होता म्हटल्यावर सुद्धा वाद झाला असेल, त्यावेळी तुम्हाला काय माहिती आहे का याबद्दल काय झालं होतं किंवा यावर भूमिका काय होती त्यांची? हां, या पुस्तकावर वाद घालणारे पण हेच लोक आहेत. आणि त्या काळात फारसा वाद झाला नाही, पण काही लोकांनी ज्या लोकांनी आक्षेप घेतला ती सगळी संघाचीच पिलावळ आहे. मुळात पानसरे अण्णांचं असं म्हणणं होतं की आपण आपल्या आईला अहो आई म्हणतो का? अरे तुला बोलतो आई जवळचं नातं ना, हृदयाचं नातं असतं. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात जर गेला तर आपल्या वडिलांना पण हे बा म्हणतात. अजूनही ग्रामीण भागात माझ्या लहानपणी मी माझ्या गावात काही मुलं त्यांच्या वडिलांना बा म्हणायचे, ए बा. आज माझी मुलं मला इकडं आरे तुरू करतात, ए बाबा इकडे, ए बाबा, म्हणजे ए बाबा म्हणून हाक मारतात मला, अहो बाबा नाहीत मारत. तुम्ही जर महाराष्ट्राच्या अनेक घरात गेला तरी बाप्पाला आरुतुरू केलं जातं, आईला आरुतुरू केलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या बाप्पाच्या जागी आहेत, आईच्या जागी आहेत. त्या अर्थानं ते शिवाजी कोण होता त्यात अनादर करायचा कुठेही संबंध येत नाही. आणि जर अनादराचाच विषय असेल तर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे, आता ते पान नंबर माझ्या लक्षात नाही, पण सावरकरांनी असं म्हटलं की शिवाजीचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही. एकेरी बोलले ते. हां, शिवाजीचं राज्य हा काकतालीय योग आहे. म्हणजे काकतालीय योग म्हणजे काय, आपल्याकडे मराठीत म्हण आहे, कावळा बसायला गाठ आणि डाळी मोडायला गाठ. म्हणजे त्या अर्थानं शिवाजी महाराजांचं राज्य हे त्यात फार वेगळं काय नाही, ते तसं आहे. ते कावळा बसला आणि डाळी मोडली असा योगायोग आहे. हा अपमान नाही महाराजांचा. त्याच्यावर कोण बोलत? संघाच्या शाखेत एक खेळ खेळला जातो, त्या खेळात पण शिवाजीराजांचं नाव एकेरी घेतलं जातं. बर, हा महाराजांचा अपमान नाही. जेम्स लेननं जे केलं, छत्रपतींचा बाप बदलण्याचा प्रयत्न केला, जिजाऊंच्या चारित्र्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, इतक्या नीच पातळीवर जाऊन लिहिलं गेलं, ते जेम्स लेनच्या डोक्यातलं नव्हतं ना. हे पुण्याच्या सदाशिव पेठेतली जी काय विकृती आहे, संघाच्या पिलावळीच्या विकृत आहेत, त्यांच्या मस्तकातलीच हागंदारी आहे. नाही, जेम्स लेनच्या डोक्यात कुणी गाठलं? महाराजांच्याबद्दल कधी विनोद कुठं महाराष्ट्राच्या कुठल्या गल्लीत कुठल्या घरात कधी नाही. आज महाराष्ट्रात नवीन जन्माला आलेलं पोरगा आहे, जय शिवाजी म्हटलं की त्याचा हात वर जातो. 1.5-2 वर्षाचा माझा नातू आहे, 1.5 वर्षाचा. महाराजांचा फोटो बघितला की जय म्हणतो तो. त्याला कोणी शिकवले? बरोबर, ते रक्तात इथल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही मुलांच्या मातीतच छत्रपतींच्या बद्दलचं प्रेम आहे, अभिमान आहे. तर महाराजांच्याबद्दल अवमानकारक कोण बोलतं तरी संघ पिलावळ. ह्या पिलावळींना पहिल्यापासून महाराजांच्याबद्दल आकस आहे. हे जो छत्रपती संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिला अनाजी पंथ, ह्या अनाजी पंथाची अवलाद आहे. त्या तेव्हापासून शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना डॅमेज करतायत, त्यांना उद्ध्वस्त करतायत, चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतायत. आता ते आपलेसे होत नाहीत, ते आपले नाहीत, तर त्यांना चौकटीत बसवायचं. आणि हा निव्वळ तो प्रयत्न नाही, तर महाराष्ट्राची सध्या प्रयोगशाळा आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं आज गुजरातमध्ये गेली साधारण 25 वर्षापेक्षा जास्त BJPची सत्ता आहे. याच्या मागचं काय, त्यांनी 2 तट उभं केले. इकडे एका बाजूला मुसलमान आणि एका बाजूला हिंदू. मोदींनी कत्तली केल्या, गोधरा प्रकरणात अक्षरशः मुसलमानांच्या कत्तली केल्या. आणि तोच प्रयोग सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करू पाहत आहेत. फडणवीसांना त्यांच्या हयातीत महाराष्ट्र सोडायचं नाही, राज्याची सत्ता सोडायची नाही. त्यांना वाटतं की मी अजरामर इथला सत्तेचा ताम्रपट लिहून आलो आणि सत्ता मला सोडायची नाही. आणि फडणवीसांनी सध्या महाराष्ट्राची प्रयोगशाळा गोबरपट्टा करायचं काम चालू केले. हे 2014 पूर्वी नव्हतं महाराष्ट्रात, 14 नंतर हे चित्र आहे. मला सांगा, आज केंद्रात सत्ता कुणाची आहे? भाजपची आहे, म्हणजे हिंदूंची आहे. महाराष्ट्रात सत्ता कुणाची आहे? त्यांचीच आहे, भाजपची आहे, हिंदूंची आहे. इतिहासात हिंदू खतऱ्यात कधीच नव्हतं. या भारतात 600 वर्ष मोगलांचं राज्य होतं, अखंड भारतभर मोगलांचं राज्य होतं. इथल्या हिंदू खतऱ्यात कधी आला नाही. इथल्या तमाम हिंदूंची कधी सुनता झाली नाही, तमाम हिंदूंचं कधी मुस्लिमीकरण झालं नाही. आज जर तुम्ही मुस्लिमांची टक्केवारी काढली लोकसंख्येची आणि हिंदूंची काढली तरी हिंदूच बहुसंख्याक आहे. असं असताना हिंदू खतऱ्यात कसा आला? आज हिंदूंच्या संदर्भात BJP जे काय नेते आहेत, जे फडणवीसांनी पाळलेले नेते आहेत, पाळीव पिलावळ आहे. ज्यात तुम्हाला संग्राम जगताप, महेश लांडगे, आपल्या जिल्ह्यातले गोपीचंद पडळकर, असे नितेश राणे, ही 4-5 आमदार आहेत BJPचे. हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहेत, विषारी प्रचार करतायत, विषारी वक्तृत्व करतायत. म्हणजे समाजमन कसं नासवलं जाईल अशा पद्धतीची भाषा वापरतात. हा काय प्रकार आहे? वर तुमचा मसिहा हिंदू हृदय सम्राट
मोदी सत्तेत आहे, इथं देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, सगळी सत्ता तुमची आहे, म्हणजे बऱ्यापैकी भारतभर सत्ता तुमची आहे, मग हिंदू खतऱ्यात कसं येतो? ज्या इथला जो बहुसंख्याक हिंदू आहे त्याचे जे प्रश्न आहेत त्यावर का तुम्ही मोर्चे काढत नाही, त्यावर का तुम्ही मेळावे घेत नाही, त्यावर का तुम्ही मोठमोठे लोकांना गोळा करून भाषणं देत नाही? आज ह्या लोकांना जर इथल्या संस्कृतीचा अभिमान असता तर तुम्ही यांना छत्रपतींचा अभिमान असता. संजय गायकवाड म्हटले मी छत्रपतींचा वारसा आहे. तू जर छत्रपतींचा वारसा असतास तर तू त्या प्रकाशकाच्या आई बहिणीची लक्तरी काढली आणि नसती. त्याच्याही पुढे जाऊन ते जीभ हसण्याची भाषा केली आणि घरात येऊन कोल्हापुरात मारण्याची भाषा सुद्धा घरात केली घुसून त्यांनी. मारीन, तलवारीनं कापीन, म्हणजे हिची छत्रपतीची भाषा भाषा आहे. नाही ना. छत्रपतींनी अशी कधी भाषा केली नाही. छत्रपतींनी शत्रूंच्या स्त्रियांचा आदर केला. आदर केला, बरोबर आहे. मला मी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिणेकडे चालले होते त्यावेळेस एका छोटंसं सावित्री नावाच्या एका महिलेचं छोटंसं राज्य होतं, ते महाराजांनी जिंकलं आणि परत परत केलं. हो, महाराजांच्या सैन्याने हे केलं, ते परत भावाचं म्हणून दिलं ना. आजही तिथं त्या सावित्रीनं महाराजांचा पुतळा केला आहे आणि त्या हिचा राणीचा मुलगा महाराजांच्या मांडीवर आहे. मग दक्षिणेत हा, दक्षिणेत. महाराष्ट्र सोडून महाराजांनी मांडीवर घेतले, त्या मुलाचं मांडीवर घेतलेलं शिल्प त्या राणीने तिथं तयार केले, ते तिथं उभं केले. इतका महान राजा आमचा, त्याची इतकी गौरवशाली संस्कृती, इतका वारसा, असं असताना संजय गायकवाड शिवी देतात तुझ्या आईचा नवरा शिवाजी महाराज आहे का? हा सन्मान आहे महाराजांचा? हा म्हणतो मी शिवाजी महाराजांचा वारसा आहे? अरे हरमखोरा, कुठल्या पद्धतीने तू वारसा आहेस? कुठला वारसा सांगतोस तू? पुस्तक वाचलास तर मी म्हणतोय असं झालं नसतं. हा शिवाजी महाराजांचा वारस नाही, हा अफजल खानाचा वारस आहे. संजय गायकवाड जी भाषा ऐकली आपण, तो ज्या पद्धतीने बोलतोय, ज्या पद्धतीने शिव्या देतोय, हा कधीच शिवाजी महाराजांचा वारसा होऊ शकत नाही. ही अफजल खानाची अवलाद आहे. कारण शिवाजी महाराजांनी कुठल्याही महिलेच्याबद्दल कधी अपमानास्पद वक्तव्य केलेलं नाही, कधी चकार शब्द काढलेले नाही. त्यांनी प्रत्येक ठिकाणी हा सन्मान जपला आहे. संत तुकारामांचं एक अभंग आहे, परावया नारामा रखुमाई समान. तोच वारसा छत्रपतींनी त्यांच्या जीवनात, त्यांच्या राज्यकारभारात, त्यांच्या आचरणात काय मांडला. आणि त्यांनी कुठेही स्त्रीचा अपमान होईल असं बघितलं नाही. राज्यकारभार करताना एखाद्या स्त्रीचा कोणी अवहेलना केली, विटंबना केली तर त्याचे हातपाय तोडले, चौरंग केलाय. हा नोंद आहे ना, पुरावे आहेत आपल्याला. संपादक म्हणून तुमची याबद्दल भूमिका काय आहे? आणि दुसरा प्रश्न आहे की समाज माध्यमांनी किंवा मीडियानं आता या संदर्भात काय भूमिका घ्यायला पाहिजे, ती घेतली गेलेली नाही. खरं तर संपादक म्हणून मी माझ्या लिखाणातून मी आत्ता जे बोलतोय ते व्यक्त होतोच, कारण हे सहन करण्याच्या पलीकडं आहे. आत्ता माध्यमांचा तुम्ही प्रश्न विचारला, माध्यमांची अवस्था, माध्यमं कधीच मेलेली आहेत. या देशातली माध्यमं सध्या जिवंत नाहीत. खरं तर अख्ख्या जनतेने मिळून माध्यमांचं श्राद्ध घालायला पाहिजे. पण मेनस्ट्रीम मीडियात कुठंच मोठ्या हा विषय घेतलेला दिसत नाही. मेनस्ट्रीम मीडिया मेलेला आहे. आत्ता आपल्या भारतात, आपल्या देशात मीडिया जिवंत नाही. समाज माध्यमामुळे काय लोक बोलत आहेत, व्यक्त होत आहेत, त्यामुळे इथं लोकशाही जिवंत आहे. माध्यमं सत्ताधाऱ्यांची रखेल आहेत. जाहिराती टाकलं, पॅकेज टाकलं की हे कुणाच्याही बाजल्यावर जाणारे लोक आहेत. तर माध्यमांच्याकडून अपेक्षा करणं काही अर्थ नाही याला, कारण सत्ताधाऱ्यांचा ते अजेंडा चालवत आहेत. तुम्ही बघा, काँग्रेस सत्तेवर असताना सत्ताधाऱ्यांच्या बकोडीला पकडणारे, त्यांच्या नरडीला पकडणारे माध्यमं आज बोलत आहेत का? हो, कुठल्या प्रश्नावर बोलत आहेत? महाराजांचा अनेक वेळा अपमान झाला. मगाशी मला संजय गायकवाडांनी जेम्स लेनच्या प्रकरणात निषेध केला, भगतसिंग कोश्यारींचा निषेध केला. हो, माध्यमाने हा प्रश्न विचारला का संजय गायकवाडांना? याच मस्तवाल संजय गायकवाडनं भगतसिंग कोश्यारीचा निषेध केला, प्रशांत परिचारकचा निषेध केला, राहुल सोलापूरकरचा निषेध केला, चिंदमचा निषेध केला. मग या लोकांचा निषेध करत नाही तो, आणि तो पानसरे अण्णांच्या पुस्तकावर बघून किंवा गटतट बघून हे निषेध करतात असं आहे का? हा अजेंडा रेटायचा आहे, गटतट नाही. RSSचा अजेंडा रेटण्याचं काम करतायत आणि RSSच्या जे कच्चे पी आहेत, जे वळचणीला आहेत, त्या लोकांना पोपट करायचं चाललं आहे. म्हणजे तुम्हाला आठवते का, काश्मीरमध्ये एक प्रसंग झाला होता. म्हणजे स्थानिक लोक दगडफेक करायचे लष्करावर. लष्करानं एक शक्कल लढवली. त्या लष्कराच्या जीपवर तिथला एक स्थानिक माणूस बांधला समोर आणि जीप नेली. आत्ता भाजप काय करते, बहुजन म्हणजे मराठा तितुका खेळवावा, मिळवावं नव्हे, मराठा तितुका खेळवावा, हे खेळवायचं काम चाललंय.
म्हणजे मराठाच्या विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध मराठा, आपल्या आपल्या झुंजी हे लावायच्या. आपल्या आपल्या झुंज लावायची आणि त्यांचं सत्तेचं स्वप्न. आणि हे कधी पेशवाई नष्ट झाल्यापासून स्वप्न आहे. पेशवाई नष्ट झाल्यापासून यांना परत या राज्यात, या देशात पेशवाईचं सत्ता आणायची आहे, पेशवाई आणायची आहे. आणि त्यासाठीच हे सगळे प्रयोग आहेत. वरपासून दिल्लीपासून आपल्यापर्यंत हे जे प्रयोग चालू आहेत ते पेशवाई स्थापित करायचे आहेत. आणि तेव्हापासून हे प्रयोग सुरू आहेत. पण त्यांना यश येणार नाही. महाराष्ट्र पुन्हा पेटून उडेल आणि यांच्या नरडीवर बसेल. तुम्ही देखील पुस्तक वाचले, मी देखील ते पुस्तक वाचले. या पुस्तकात लोकांना सांगा आत काय आहे नेमकं, कारण वर पुस्तकाचं नाव बघून लोक हा प्रश्न विचारत आहेत, पण त्याच्या आत लोकांनी वाचलं पाहिजे आणि त्यात काय आहे नेमकं, की लोकांनी का वाचलं पाहिजे हे पुस्तक. आणि 100% लोकांनी वाचलं पाहिजे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजल खानाचा कोतळा काढला, वरवरचा इतिहास माहिती. एवढाच इतिहास आपल्याला शिकवला जातो. किंवा महाराजांची प्रतिमा तयार करताना महाराज जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देताना महाराज म्हटलं की मुस्लिम देशचा राजा हां. किंवा मुस्लिमांचा कर्दन काळ, अशी एक प्रतिमा गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात तयार केली तयार गेली. केली. पण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा राजा होते. ते कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते, सर्व धर्म संभाव मानणारे होते, पण त्यांच्या धर्माचा अभिमान असणारे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या धर्माचा अनादर करत नव्हते, पण त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान होता. पण स्वतःच्या धर्माचा अभिमान आहे म्हणून दुसऱ्या धर्माचा अपमान कर, अनादर कर किंवा त्यांचा छळ कर, असं कधी छत्रपतींनी केलेलं नाही. महाराजांचं राज्य सामान्य माणसांचं राज्य होतं. आणि पानसरे अण्णांनी महाराजांची नेमकी ही प्रतिमा त्या पुस्तकात रेखाटलेली आहे. त्यांनी महाराजांसोबत मुस्लिम सेवक होते, मुस्लिम सैन्य होतं हे मांडले. शेतकऱ्यांचे राजे होते, शेतकऱ्यांच्या संदर्भातले शिवाजी महाराजांचं धोरण काय होतं, रयतेच्या संदर्भातलं धोरण काय होतं, हे नेमकेपणानं पानसरे यांनी त्या पुस्तकात मांडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात त्या पुस्तकाचं पारायण झालं पाहिजे. नव्या पिढीने पुस्तक वाचलं पाहिजे. शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे. आणि पानसरे अण्णांनी नेमकं हे त्या पुस्तकात मांडले. गेल्या काही वर्षात शिवाजी महाराजांचा देव करायचं, त्यांची मंदिर बांधायची, त्यांच्या आरत्या करायचं काम चालू केलं आहे. म्हणजे देव केलं तर पुन्हा भटांच्या रोजगाराची संधी आली. एखादं मंदिर झालं की तिथे एखादा भट आलाच, 4 लोकांचं पोट भरतं, पोट भरत आहे. आणि एखादा माणूस असा संपत नाही विचारणं, त्याचा खून करता येतो. जर नाही खून नाही करता आला, हत्या नाही करता आली, तर त्याचे विचार नष्ट करायचे. विचार सहज नष्ट नाही झाले तर त्याचा देव करायचा. आणि एखाद्याचा देव केला की सहज माणूस संपतो. पण आपण काय म्हणतो, शिवाजी महाराज देव होते, त्यांनी इतक्या लढाई आणि महाराजांचं अखंड आयुष्य बघितलं, शिवाजी महाराजांचा अखंड संघर्ष बघितला, तर ते अलौकिक आहे. एखादा सामान्य माणूस असं करू शकतो, याच्यावर विश्वास बसणारा इतका मोठा पराक्रम आहे. त्यामुळे जर आम्ही उद्या इतिहास वाचला किंवा पुढच्या पिढीनं हे जर देवत्व दिलं महाराजांना, महाराजांचं हे नातं जे अंतर आहे ना, आपण त्यांना आईच्या ठिकाणी किंवा बापाच्या ठिकाणी जे बघतोय, हे जर अंतर संपलं आणि महाराज देवत्वाच्या ठिकाणी गेले, तर भविष्यात असं होतं की महाराज देव होते. त्यांच्यासारखं आपण जगू शकत नाही, त्यांच्यासारखं आपण करू शकत नाही. कारण त्यांचा संघर्ष बघितला तर एका बाजूला 25,000 सैन्य आहे आणि 500 मावळ्यांनी त्यांचा पराभव केला. म्हणजे कुठं तर व्यक्तिद्वेष असल्यामुळे व्यक्तीला मारायचं. कोंडाजी फर्जद यांनी 60 मावळे घेऊन त्या नाशिकचा रामसेस किल्ला जिंकला. हो, 60 मावळे. हे किती म्हणजे बघा, विचार जर केलं तर हे अशक्य वाटणारी गोष्ट आहे. हो. अखंड महाराजांचं जीवन संघर्ष हा आपल्या बुद्धीवर आणि डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतकं ताकदीच आहे. कारण ही माणसं स्वराज्याच्या ध्येयानं पछाडलेली होती, वेडी झालेली होती, मरायला तयार होती आणि मरण्याची स्पर्धा होती. हे सगळा इतिहास इतका प्रचंड जाज्वल आणि ज्वलंत आहे, प्रेरणा देणार आहे. आणि ह्या इतिहासाला जर देवत्वाच्या चौकटीत बसवलं, महाराजांना आपण जर देवाऱ्यात बसवलं, तर महाराष्ट्र संपला. शिवाजी महाराजांचा इतिहास संपला, महाराज संपले की महाराष्ट्र संपला, हा धोका आहे. आज महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचं जे चालू आहे काम, षडयंत्र चालू आहे, त्याच्यातलं हे पहिलं आहे की महाराजांना संपवा, महाराजांचा इतिहास संपवा. हे सगळं संपलं की महाराजांचा गायपट्टा झाला म्हणून समजा. इथं परत ह्या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा कुणी उठेल आणि पेटेल असं नाही. जोपर्यंत महाराजांची आग आहे, रग आहे, धग आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे. म्हणजे विचार संपवायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यात महत्त्वाचा. तेच महाराज संपणे म्हणजे काय, महाराजांचा विचार संपणे. आणि RSSच्या पिलावळीला जर पेशवाई आणायची असेल तर महाराज संपवावे लागतील. शिवाजी महाराजांचा, संभाजीराजांचा आणि त्यानंतरचा जो काय मराठ्यांचा इतिहास आहे तो संपवावा लागेल.
तरच पेशवाई इथं पुन्हा स्थापित होऊ शकते. शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा इतिहास संपल्याशिवाय पेशवाई इथं परत स्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणून RSSचा तोच अजेंडा आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास संपवा, कलंकित करा, बदनाम करा, किंवा संपत नसेल तर देवारा करा त्याचा. देवारा करा, शेवटचा पर्याय. हां, शेवटचा पाणी. सध्या सगळं प्रयोग करून झालेत. आत्तापर्यंतचे सगळे प्रयोग, बदनामीची शस्त्र झाली, सगळं त्यांनी अवलंबलं. आता देवारा करायचं काम चालू आहे. आणि माझं या निमित्तानं इथल्या नवीन पिढीला एक विनंती करावी किंवा आवाहन करावं वाटेल की महाराजांना डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या. महाराजांची मंदिरं बांधू नका, महाराजांच्या आरत्या करू नका, महाराजांची पूजा करू नका, तर महाराजांना डोक्यात घेऊन आचरणात आणा. जर हे हरामखोर खरंच शिवाजी महाराजांचे वारस असते तर इथल्या राज्यकारभारात भ्रष्टाचार नसता, अन्याय अत्याचार नसते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसत्या. शेतकरी आज तुम्ही जर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा काढला तर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या देठाला हात लावायचा नाही सांगितलं. एखादं झाड जर तोडायचं असेल तर ते वाळलेलं झाड तोडा, त्या शेतकऱ्याला विचारा, त्याचा मोबदला द्या आणि मग तोडा. कारण त्याला ते पोटच्या पोरासारखं झाड जपलेलं असतं. एवढा दूरदृष्टीचा राजा, त्या रयतेचं, त्या शेतकऱ्याचं इतकं हित बघणार राजा. एका ठिकाणी असा उल्लेख आहे की जे छावणी गेल्यानंतर आपण सैन्य गेल्यानंतर ती छावणी घालतात, तिथं ती दिवे पेटवायची ना पूर्वी. झोपताना सैन्यानं आदेश आहे ती वात विझवा, शत्रू सैन्याला दिसलं नाही पाहिजे. नाही, त्याच्या मागचं असं आहे की एखाद्या उंदरानं ती वात नेली आणि शेतकऱ्याच्या वैरणीच्या गंजीला ती आग लागली तर त्याचं नुकसान नको. म्हणजे समईतली वात विझवून झोपा, कारण त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची वैरण पेटू नये. एवढा दूरचा दृष्टा विचार करणार राजा. आता रोज शेतकरी किती मरतात, तुम्ही जावा आकडा काढा शेतकरी आत्महत्येचा. आणि हरामखोर रोज आम्ही वारस आहे म्हणतात. लाज नाही वाटत त्यांना सांगताना वारस म्हणून. तू काल बागेश्वर बोलला. खरं तर आता तुम्ही म्हणाल कसं बोलताय, पण यांना जोड्यानं मारावं या सगळ्या लोकांना. महाराष्ट्राच्या तरुण पिढीनं या सगळ्याच्या विरोधात हे षड्यंत्र ओळखून पेटून उठावं आणि महाराष्ट्राची लाज राखावी, इथली मराठी संस्कृती जपावी, असं मी आवाहन करेन. तर हे होते वज्रधारीचे संपादक रोखठोक दत्तकुमार खंडागळे सर. यांनी जाता जाता एक खूप महत्त्वपूर्ण वाक्य बोलले. तर ते म्हणले की शिवाजी महाराज हे डोक्यावर घ्यायची गोष्ट नसून डोक्यात घ्यायची गोष्ट आहे. तर खरं आहे, तरुण पिढीनं आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरंच डोक्यात घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे. ते पुढे जाऊन असं देखील म्हणाले की घराघरात या पुस्तकाचं पारायण झालं पाहिजे, तरच शिवाजी महाराज लोकांना कळणार आहेत. एकीकडं कारभारी म्हणतात की आम्ही छत्रपतींची वारस आहोत, आणि दुसरीकडं जर असं दुसऱ्यांच्या आया बहिणींना जर शिवाय देत असतील तर हे कितपत योग्य आहे. ही मुलाखत कशी वाटली यात तुम्ही देखील याच्यावर कमेंट करू शकता. तुम्हाला काय आवडलं यात. तर तुर्तास एवढंच. धन्यवाद.